ब्रेकिंग न्यूज. पिंपरी चिंचवडमधील फटाक्याच्या दुकानाला भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाची 3 वाहनं दाखल झाली आहेत. परिसरात रुग्णालय असल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पिंपरी चिंचवडमधनं एक ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. पिंपरी चिंचवडमधील फटाक्यांच्या दुकानाला आग लागलेली, भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची 3 वाहनं ही आग विझवण्याकरता दाखल झाल्याचं कळतंय. परिसरात रुग्णालय असल्यानं भीतीचं वातावरण आहे. ही आग आणखीन पसरू नये या दृष्टीनं अर्थातच काळजी घेतली जाते, कारण घटनास्थळी आता अग्निशमन दलाचा 3 वाहनांचा ताफा जो आहे ती आग विझवण्याकरता दाखल झालेला आहे. अर्थात आतमध्ये फटाक्यांची दारू आणि त्याचा साठा असल्या कारणानं ही आग जी आहे ती भडकताना दिसते, ती वाढताना दिसते. इतरत्र ती पसरू नये या दृष्टीने आता काळजी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच परिसरात रुग्णालय असल्यानं भीतीचं वातावरण आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्याबरोबर आहेत. गोविंद, काय माहिती याबद्दल? विशाल, ही अत्यंत भीषण अशी आग आहे पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसर आणि तिथे असलेल्या तापकीर चौकामध्ये गजानन मल्टी हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलच्या खालच्या मजल्यावर जे फटाक्याचं दुकान होतं त्या दुकानामध्ये ही अचानक आग लागली आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की जे फटाके आहेत ते सारखे फुटतात आणि त्यामुळं ते लांबच लांब पसरत चाललेली ही आग आहे. म्हणजे याच फटाक्याच्या दुकानाच्या बाजूला एक गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचं दुकान देखील तिथे आहे आणि त्यामुळं आग ज्या पद्धतीनं भीषण रौद्ररूप धारण करता आहे त्यामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. या रुग्णालयामध्ये कुणी रुग्ण आहेत का याच्या देखील अद्याप माहिती मिळालेली नाही. अग्निबंब जे आहेत ते 3 घटनास्थळी दाखल झालेत. मात्र वर्दळीचा चौक आहे हा शहरातला आणि त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी आहे. तिथे ट्रॅफिकही झालेली आहे आणि त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय की फटाक्याच्या दुकानाला ज्या पद्धतीने ही आग लागली ती भीषण आहे आणि रौद्ररूप धारण करते आणि फटाके जे फुटत आहेत ते लांबच लांब जात असल्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. रुग्णालयामध्ये कोणी रुग्ण अडकले का याचा देखील आता तपास घेतला जातोय. धन्यवाद गोविंद या सगळ्या माहितीबद्दल.